अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे। काल वादळी वाऱ्यासह पाऊस धोधो कोसळत होता आणि त्यामुळे संगमनेर, अकोले आणि राहाता या तालुक्यांमध्ये मोठं नुकसान जे आहे ते पाहायला मिळतंय। राहाता शहरात तर जवळपास 20 ते 25 झाडं जी आहेत रस्त्यावरील ती उन्मळून पडल्याचं पाहायला मिळतंय। या झाडांमुळे अनेक दुकानांचं देखील नुकसान झालेलं आहे। वादळी वाऱ्याने काही घरांची छतं उडून गेली, तर पत्रे देखील उडाले आणि त्यानंतर वृक्ष जे आहेत मोठे मोठे महाकाय ते देखील उन्मळून पडले। काही ठिकाणी महामार्ग जे आहेत ते देखील काही काळ बंद झाले होते। त्यानंतर हे झाडं जी आहेत ती वीज वाहक तारांवर पडल्यामुळे वीज पुरवठा जो आहे तो कालपासून खंडित आहे। राहाता शहरामध्ये जवळपास संपूर्ण गावातील वीज पुरवठा जो आहे तो खंडित आहे आणि दुसरीकडे वीज पुरवठा खंडित असल्याने पाणी पुरवठ्यावर देखील त्याचा मोठा परिणाम जो आहे तो झाल्याचं पाहायला मिळतंय। राहाता शहरामध्ये अगोदरच 4 दिवस पाणी येतं, त्यातच आता या पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यानंतर किमान 2 ते 3 दिवस पाणी पुरवठा जो आहे तो बंद राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे नागरिक जे आहे ते त्रस्त झाले, जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आपण बघू शकतो या राहाता शहरातील जे हुतात्मा चौक आहे तेथील हा वृक्ष आहे तो उन्मळून पडलेला आहे। सुदैवानं शेजारील गॅरेजवर तो पडला नाही, कारण दुपारच्या सुमारास हा वृक्ष पडला आणि त्यानंतर मोठं नुकसान जे आहे ते खरं तर वीज वितरण विभागाचं झाल्याचं पाहायला मिळतंय। तो पोल जे आहेत ते देखील खाली उन्मळून पडलेले आहेत। जवळपास वीज वितरणचं मोठं नुकसान या वादळी वाऱ्यामुळे झालेलं आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांवर झालेला आहे आणि कुठेतरी सर्वांचंच जनजीवन जे आहे ते विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतं आहे। दुसरीकडे अकोले आणि संगमनेर तालुक्यामध्ये अक्षरशः शेतामध्ये पाणी जे आहे ते पाहायला मिळतं आणि मोठं फळबागांचं जे नुकसान आहे ते या ठिकाणी होताना दिसतंय। खरीपाच्या तयारीला वेग आलेला आहे, मात्र फळबागांचं जे नुकसान आहे ते मोठ्या प्रमाणात झाल्याचं यावेळी दिसून येतं आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, राहाता, अहिल्यानगर।